हा आहे 5व्या मजल्याचा स्लॅब. 5व्या मजल्याचा स्लॅब आहे हा. या 5व्या मजल्यामध्ये एक मजला पार्किंगचा गेलेला आहे. तसा हा 4था मजल्याचा स्लॅब आहे. तर आपण बघू शकतो कशा पद्धतीने पाइपिंग केलेलं आहे. खालून मेनलाईनच्या पाईप उभ्या केलेल्या आहेत आणि तिथून 3 ह्या मजल्यावरती 3 2 BHK चे फ्लॅट आहेत. आपण काय केलेलं आहे, ह्या फ्लॅटसाठी 3 पाईप सेपरेट काढलेत मेनलाईनसाठी. तर ह्या उभ्या केलेल्या खालून आलेल्या पाईपपासून ह्या 3 पाईप समोर बाहेर काढल्या इकडे आणि अशाच समोर आणल्यानंतर हा एक पाईप डायरेक्ट आपण इथं फॅनबॉक्सला दिलेला आहे. ह्या फॅनबॉक्समधून समोरच्या बाजूला भिंतीवर एक ड्रॉप केला, एक इकडे ह्या लिफ्टच्या बाजूला जो कॉलम आहे त्याच्यावरती इकडे ड्रॉप केला आणि तसंच या बाजूला एक तिरका जो टॉयलेटच्या दिशेला जातोय त्या साईडला एक ड्रॉप उतरलाय. कारण इथं ना मध्ये भिंत होणार नाहीये, इथं ओपन एरिया पॅसेज राहणार आहे, स्पेस आहे. तर ह्या फॅनबॉक्स मधून आपण इथं हा एका फ्लॅटसाठी डीबी बनवणार आहे सेपरेटली. तर त्यासाठी इथे एक पाईप उतरले. तर याच डीबीतून इथून समोर परत एक बेडरूमसाठी एक फॅनबॉक्सला मेन लाईन दिली. तिथून ह्या चारही बाजूला 4 पाईप ड्रॉप केलेत. या इकडे कसे गेले, इकडे केले आणि ह्याच डीबी बॉक्स मधनं परत समोर वरती एक जंक्शन मध्ये आणले. इथे एक 3 वे जंक्शन टाकलाय. तिथूनच पुढे इकडे एक ड्रॉप उतरलाय जो टॉयलेट साठी जाणार आहे. इकडे टॉयलेट होणार आहे, ह्या बाजूला टॉयलेट होणार आहे आणि ह्याच जंक्शन मधनं समोर घेऊन पुढे इथे एक लाईट पॉइंट करून तसंच ह्या फॅनबॉक्सला दिलेला आहे. ह्या फॅनबॉक्स मधून 4 भिंतीला 4 ड्रॉप घेतलेत. 4 समोरच्या बाजूला, इकडच्या बाजूला असे 4 बाजूला 4 ड्रॉप उतरलेत आणि ह्या एका ड्रॉप मधून हे किचन होणार आहे इथं. तर इथे पुढे गॅलरी आहे, तर त्यासाठी एक पुढे लाईट पॉइंट काढलेला आहे. ह्याच फॅनबॉक्स मधनं इथं पाईप टर्न केले. इथं पाईप टर्न करून समोरच्या बाजूला अजून एक बेडरूम होणार आहे. तर ह्या बेडरूम साठी आपण इथं फॅनबॉक्सला आणले. तर ह्या फॅनबॉक्सला इथं आणल्यानंतर इथं ह्या बाजूला इकडे एक ड्रॉप उतरला, समोर ह्या साईडला एक ड्रॉप उतरला, 4 बाजूला 4 ड्रॉप उतरले गेले. 4 ड्रॉप उतरल्यानंतर हा जो ड्रॉप उतरला गेला आहे हे मास्टर बेडरूम होणार असल्यामुळे ह्या बेडरूम मधूनच इथून खालच्या बाजूला अजून एक पाईप वरती घेऊन इथं बाथरूम टॉयलेट 2 in 1 आहे. त्यासाठी इथं एक जंक्शन घेतला, लाईट पॉइंट केला, समोरच्या बाजूला एक ड्रॉप उतरलाय आणि इकडच्या बाजूला एक उतरलाय जो जातो डक्टच्या साईडला. इथं आपण गिझर पॉइंट आणि एक्झॉस्ट फॅन करू शकतो. अशा पद्धतीने हा एका फ्लॅटचं पूर्णपणे पाइपिंग झालेलं आहे. याच ठिकाणी परत आल्यानंतर दुसरी पाईप इथून घेतलेली आहे. इथून ज्या 2 पाईप गेलेल्या आहेत त्या एक सरळ पुढे घेऊन इथे एक जंक्शन टाकून समोरच्या बाजूला एक जंक्शन मध्ये दिले आणि इथं आणल्यानंतर ह्या जंक्शन मधून इकडं हा एक बेडरूम केलेला आहे. या बेडरूम मध्ये 4 बाजूला 4 ड्रॉप घेतलेले आहेत. 4 बाजूचे 4 ड्रॉप घेतल्यानंतर समोरच्या बाजूला इथं गॅलरी होणार आहे बेडरूम पासून. तर इथं आपण 3 लाईट साठी पॉइंट केलेले आहेत. तर याच्यासाठी काय केलेलं आहे, इथं भिंतीमध्ये ड्रॉप उतरलाय खाली आणि तिथूनच एक वरती घेतलेला आहे आणि समोरच्या बाजूला लिफ्टच्या कोपऱ्यामध्ये इथे जी लिफ्ट होणार आहे या लिफ्टच्या कोपऱ्यामध्ये इथे एक पाईप आपण भिंतीकडे उतरलेले आहे. तर अशा पद्धतीने हा एक रूम तयार झाल्यानंतर ह्याच जंक्शन मधून आपण पुढे घेऊन इकडे सरळ अजून एक जंक्शन केलेलं आहे. याच जंक्शन मधून सरळ एक मेन लाईन ह्या एका बेडरूम साठी दिलेली आहे जी मास्टर बेडरूम होणार आहे. तर इथं आल्यानंतर 4 बाजूला 4 ड्रॉप